मित्रांनो, घोट सर्जा म्हणजे खूप कमी कालामध्ये एक मोठं नाव केलेला. आज सर्जाला सर्जा नावाने नाही तर घोट नावाने ओळखतात. असा घोटकर सर्जाचे मालक दोन्ही मालक आहेत, जगदीश दादा आणि अरुण दादा. अरुण दादा नमस्कार. नमस्कार. दादा, याच मैदानामध्ये काल फेरा पळाला. बरेच दिवस नियोजन होता की मथुर आणि घोट सर्जा पळावा. त्या दिवशी पण मैदानाला गेले होते पण पाऊस पडला. काय सांगाल, कसं काय नियोजन केलेलं? नियोजन जगदीशने आपल्या शुभमला कॉल केलेला हा का फेरा मारू आणि रेडगरला गेलो. पाऊस आला नंतर डबल दुसऱ्या दिवशी कॉल केला इथं आणू आणि तो नियोजन झाला, फेरा पडला आणि अतिशय सुंदर गाडी पळाली. गाडी पण दादा चांगली पळाली आणि स्पीड पण चांगला लागला गाडीला. ही गाडी जेव्हा जेव्हा पळते तेव्हा चांगला स्पीड लागतं. काय बोलाल? नाही, बाकी मथुर बाकी पळत आणि सर्जात पळण्यात भरपूर फरक आहे. मथुर हा सर्जात पळतो म्हणजे चांगलीच गाडी पळते ती. आणि आता मथुर आदरात उठले. आपली एकच अपेक्षा आहे का मथुर 9 तारखेला रवाना होते आणि गुलालात राहावं. नक्कीच दादा, शुभेच्छा देखील असतील सर्जाकडनं आणि तुमच्या संपूर्ण टीम कडनं. शुभेच्छा सर्जाकडनं पण असतील आणि सर्जा ग्रुप कडून आणि आरू पाटील, नाना प्रधान, जगदीश कोल यांच्याकडून शुभेच्छा असतील. दादा, 9 तारखेला एक मोठं मैदान. शेतकऱ्याला कुठं ना कुठं तरी स्वप्न असतं फॉर्च्युनरचं, म्हणजे छोटेशा गाडीचं स्वप्न असतं, पण फॉर्च्युनरचं स्वप्न दाखवून आज तिथे कितीक तरी नंदी जातील आणि आपल्यासारखे गरीब गाडा मालक देखील जातील. काय सांगाल या मैदानाबद्दल? महाराष्ट्राचे सर्व नामांकित नंदी असतील आणि पूर्ण जालना असेल, संभाजीनगर असेल, मुंबई असेल, सातारा भाग पूर्ण नंदी सांगलीमध्ये रवाना होणार आहेत. आणि जे नंदीचे म्हणजे नशीब स्टार असतील, कुठला तरी नंदी एक उजेडात येईल आणि तो 9 तारखेला दिसेल. दादा, आपलं नियोजन वगैरे झालेलं आहे काय पिंट्याचं आणि आपल्या सर्जाचं? दोन्हींचं, पिंट्याचं आणि सर्जाचं दोन्ही नियोजन अतिशय सुंदर, चांगलं नियोजन झाले. आता 9 तारखेचं नशीब. नक्कीच दादा, सर्जा बघायला गेलं तर घोटचा रॉकेट म्हणून त्याची एक नवीनच ओळख निर्माण झालेली आहे आणि सगळी जण अड्ड्यात गेल्याच्या नंतर असू द्या किंवा चार्ट मध्ये सगळी रॉकेट रॉकेट करतात. कसं काय वाटतं जेव्हा आपलं आणि आपल्या गावाचं नाव म्हणजे आपल्या नंदीला लागतं? नाव म्हणजे आता म्हणजे त्यांनी स्वतःच्या जीवावरचं नाव भरपूर केले, मालकाचं पण केले आणि जेव्हा म्हणजे त्याच्या नावाने ओरडतात तो अक्षरशः म्हणजे मनामध्ये भरून येते की खरोखर मालकाचं नाव केलं आणि त्या नंदीने स्वतःचं नाव केलं आणि गावाचं पण नाव केलं. खरं म्हणजे दादा, 9 तारखेचं नियोजन वगैरे कसं काय झालं? म्हणजे दुसऱ्याला पळवणार का आदातला? पहिला तर नाही विचारणार, पण दुसऱ्याला पडणार आहे आणि अतिशय टॉपचं नियोजन झालं. ओके, टॉपचं नियोजन आहे. दादा, आता आपण बघतोय की म्हणजे बरेचशा कमेंट पण आता येतात की बकासूर आणि सर्जा सध्या का नाही पळत आहे. काय सांगाल, म्हणजे कधी काय पळणार आहे गाडी आणि कसं काय नियोजन करणार आहे? ते लवकरच योग्य येईल आणि लवकरच ती गाडी पण पळेल. म्हणजे ही दोन्ही भावाभावांची गाडी लवकरच पळताना बघायला भेटेल. काय सांगाल प्रेक्षकांना? 100% पळेल, कारण का बकासूर असेल, मथुर असेल, सर्जावरती एक भावासारखा हात असते आणि जाल तिथं सर्जा गुलात होते. कारण का बकासूर असला आणि मथुर असला नंदींचा आपल्या सर्जावरती भरपूर म्हणजे आशीर्वाद आहे. त्या कारणाने सर्जा म्हणजे हमेशा प्रत्येक मैदानात अतिशय सुंदर पडतो. नक्कीच दादा, खूप सारे शुभेच्छा असतील. पिंट्याचं देखील नियोजन केलेलं आहे. कशा प्रकारे नियोजन आहे, कशा प्रकारे म्हणजे तुम्ही त्या मैदानाकडे बघताय? पिंट्याचं नियोजन अतिशय सुंदर केलंय आणि पिंट्या काहीतरी करेल असे अपेक्षा आहे मला. नक्कीच दादा, पिंट्याकडे पण चांगलं लक्ष आहे तुमचं आणि खरोखर म्हणजे बोलतात ना की दावणीला कुठे कुठे एकच हिरा तयार होतं, पण तुम्ही दोन दुसरा हिरा पण घडवताय. आपल्याकडे पिंट्याकडनं भरपूर अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात तो पण काहीतरी करून दाखवून, म्हणजे पिंट्या पण काहीतरी पावलावर पाऊल ठेवून काहीतरी करून दाखवेल. सर्जा एवढं तर नाही नाऊन करणार, पण काहीतरी घडवणार. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून कुठं ना कुठेतरी अपेक्षा आहे. नक्कीच दादा, शुभेच्छा असतील तुम्हाला खूप साऱ्या, कारण का एक मोठं मैदान आणि या मोठ्या मैदानात चांगलं नियोजन आणि तसेच चांगला गुलाल व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल. दादा, धन्यवाद.